माझी आवड या सदरामध्ये पर्यावरण या क्षेत्रात मला आज गांडूळ खताविषयी बोलायचं आहे. मी माझ्या बागेमध्ये छोटासा असा खड्डा तयार करून गांडूळ खत तयार करते. तर ते गांडूळ खत मला तुम्हाला दाखवायचं आहे. गांडूळाला जमिनीचं आतडच म्हणा ना, किंवा असलेली माती बारीक करणारी गिरणी समजा, गांडूळाला भुनाग असंही म्हणतात. तर ही गांडूळ खत मी कसं केले ते मी तुम्हाला हे दाखवते. गांडूळाची माहिती सांगायची म्हणजे गांडूळ दिवसभर झोपत नाही आणि अविश्रांत काम करत असतं. तर हे गांडूळ खत सुरुवातीला पालापाचोळा टाकला, त्याच्यावर शेण टाकलं, नंतर थोडंसं डाळीचे पीठ टाकून त्याच्यावर गांडूळं आणून टाकली. सुरुवातीला ती गांडूळं जमिनीच्या खाली जातात आणि काम करत असतात. त्याच्यानंतर आपल्या घरातला कचरा त्याच्यावर टाकायचा, थोडंसं गवताचं गवत टाकायचं थोडंसं, अधूनमधून त्याच्यावर पाणी टाकायचं आणि थोडंसं एक गोणपाटाचं कापड टाकायचं आणि झाकून टाकायचं. दर 8 दिवसांनी त्याच्यावरनं पाणी टाकून असं मी हे गांडूळ खत तयार केलेलं आहे. आणि हे गांडूळ खत मग मी माझ्या कुंड्यांना घालते. त्याच्यामुळे मला फार फायदा होतो. फक्त गांडूळाला लाल मुंग्यांपासून त्यांचं रक्षण करावं लागतं. तर ते सेंद्रिय खताचं विघटन करतं, जमिनीचा पोत चांगला करतं. आणि ह्या गांडूळ खतामुळे आपल्याला भाज्या पण चांगल्या येतात. एक गांडूळ 1 वर्षात 40 ग्रॅम कचरा खातं. 1 चौरस मीटरमध्ये 20 गांडूळं 80 टन कचरा तयार करू शकतात.